नमस्कार विद्यार्थ्यांनो, मी सौरभ सर तुमचं या व्हिडिओ लेक्चरमध्ये स्वागत करतोय. तर आज आपण बघणार आहोत 10वी स्टेट बोर्ड सायन्स फर्स्ट चॅप्टर आणि ज्याचं नाव असेल ग्रॅव्हिटेशन. तर हा व्हिडिओ स्टार्ट करण्यापूर्वी मी तुम्हाला सांगतोय की तुम्हाला जर असेच व्हिडिओ जर बघायचे असतील सायन्स याचे तर हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. ह्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्यानंतर बेल आयकॉनला प्रेस करून तुम्ही ह्या चॅनलवर जे पण काही नवीन व्हिडिओज येतील स्टेट बोर्डचे ते तुम्हाला बघायला मिळतील जर तुम्ही नोटिफिकेशन ऑन केले तर आपण आज लेक्चरला स्टार्ट करूया. फर्स्ट टॉपिक आपल्याला बघायचा आहे सायन्स याचा आणि जो असेल ग्रॅव्हिटेशन. तर ग्रॅव्हिटेशन काय असेल बघा. आता आपल्या युनिव्हर्स मधले कोणतेही दोन ऑब्जेक्ट एकमेकाला अट्रॅक्ट करत असतात एका फोर्सनी आणि त्या फोर्सलाच आपण ग्रॅव्हिटेशन फोर्स म्हणतो. तर ही असेल ग्रॅव्हिटेशन फोर्सची डेफिनेशन. यानंतर आपण ह्या टॉपिकच्या टेबल ऑफ कंटेंट कडे जाणार आहोत की ह्या टॉपिक मध्ये आपल्याला काय काय बघायचं आहे. तर सिक्वेन्स वाईज आपण सगळे बीट एक एक करत बघणार आहोत. सगळ्यात फर्स्ट बीट असेल या टॉपिकचा ग्रॅव्हिटेशन. त्या ग्रॅव्हिटेशन फोर्स बद्दल काही इंट्रोडक्शन आपल्याला बघायचं आहे. त्यानंतर सर्क्युलर मोशन अँड सेंट्रिपिटल फोर्स. आफ्टर दॅट नेक्स्ट इज केपलर्स लॉ. त्यानंतर युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल लॉ, ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, फ्री फॉल, एस्केप व्हेलॉसिटी अँड ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी. सो दिस बीट वी हॅव टू कम्प्लीट इन ग्रॅव्हिटेशन. तर एक एक करत आपण बीटला स्टार्ट करूया. सगळ्यात फर्स्ट बीट आहे ग्रॅव्हिटेशन. ग्रॅव्हिटेशन फोर्स बद्दल आपल्याला माहिती घ्यायची आहे. जसं मी तुम्हाला आताच सांगितलं होतं की ह्या युनिव्हर्स मधले कोणतेही दोन ऑब्जेक्ट एकमेकाला अट्रॅक्ट करत असतात एका फोर्सनी आणि त्या फोर्सलाच आपण ग्रॅव्हिटेशन फोर्स म्हणतो. तर ह्या ग्रॅव्हिटेशन फोर्सच्या काही कॅरेक्टरिस्टिक्स असतात जे आपल्याला बघायचे आहेत. ग्रॅव्हिटेशन फोर्समुळे ऑलवेज दोन ऑब्जेक्ट एकमेकाला नेहमीच अट्रॅक्ट करणारे. तर हे फोर्स नेहमीच एकमेकाला अट्रॅक्ट करण्यासाठी अट्रॅक्ट करत असतं. यामुळं कधीच रिपल्शन होणार नाही. सो फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ग्रॅव्हिटेशन फोर्स इज बिकॉज ऑफ ग्रॅव्हिटेशन फोर्स टू ऑब्जेक्ट्स ऑलवेज अट्रॅक्ट ईच अदर. ओके. आफ्टर दॅट नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स इज ड्यू टू ग्रॅव्हिटेशन फोर्स. ग्रॅव्हिटेशन फोर्सची सेकंड कॅरेक्टरिस्टिक काय असेल आता बघा. ग्रॅव्हिटेशन फोर्सचं जे मॅग्निट्यूड असणार ते सगळ्यात कमी असतं. म्हणजे प्रत्येक फोर्सची एक व्हॅल्यू असते, एक मॅग्निट्यूड असतं. ओके. तर ही ग्रॅव्हिटेशन फोर्सचं जे मॅग्निट्यूड आहे ते खूपच कमी असतं. म्हणजे तुम्हाला मी आता सांगितलं की ह्या युनिव्हर्स मधले कोणतेही दोन ऑब्जेक्ट एकमेकाला अट्रॅक्ट करतात ग्रॅव्हिटेशन फोर्सनी, पण ते ऑब्जेक्ट कधीच आपल्याला एकमेकाकडे जाताना दिसत नाही. ओके. का दिसत नाही? कारण ग्रॅव्हिटेशन फोर्स नेचरमध्ये तर असतं पण त्याची व्हॅल्यू खूपच कमी असल्यामुळं ते आपल्याला ऑब्झर्व होत नाही. ओके. म्हणजेच काय सांगता येईल मग आपल्याला, ग्रॅव्हिटेशन फोर्सचं मॅग्निट्यूड वीक असणार. सो इट इज अ वीक मॅग्निट्यूड फोर्स. वीक मॅग्निट्यूड फोर्स असणार आहे. ओके. यानंतर नेक्स्ट आहे ग्रॅव्हिटेशन फोर्सची जी रेंज असणार आहे ती इन्फानाइट असते. म्हणजे ग्रॅव्हिटेशन फोर्समुळे दोन ऑब्जेक्ट एकमेकाला इन्फानाइट डिस्टन्स वरूनही अट्रॅक्ट करू शकतात. तर ही थर्ड कॅरेक्टरिस्टिक्स असेल. बिकॉज ऑफ रेंज ऑफ ग्रॅव्हिटेशन फोर्स इज इन्फानाइट. ओके. तर अशा प्रकारे हे तीन कॅरेक्टरिस्टिक्स आहे ग्रॅव्हिटेशन फोर्सच्या. ग्रॅव्हिटेशन फोर्स इज ऑलवेज अट्रॅक्टिव्ह इन नेचर. ग्रॅव्हिटेशन फोर्स इज अ वीक मॅग्निट्यूड फोर्स अँड रेंज ऑफ ग्रॅव्हिटेशन फोर्स इज इन्फानाइट. ओके. तर यानंतर आपण आता नेक्स्ट बीट कडे जाऊया जो असणार आहे सर्क्युलर मोशन अँड सेंट्रिपिटल फोर्स. ओके. तर सर्क्युलर मोशन कशाला म्हणलं जातं तर बघा, द मोशन ऑफ अ ऑब्जेक्ट अलॉंग द सर्कमफरन्स ऑफ द सर्कल इज कॉल्ड ॲज सर्क्युलर मोशन. जर एखादा ऑब्जेक्ट सर्कलच्या सर्कमफरन्सवर मोशन करत असेल तर त्या मोशनला आपण सर्क्युलर मोशन म्हणतो. जसं मोशन ऑफ अर्थ अराउंड द सन, मोशन ऑफ मून अराउंड द अर्थ, त्यानंतर मोशन ऑफ फॅन, मोशन ऑफ व्हील ऑफ व्हेकल, गाडीचे जे चाका असतात त्यांची मोशन ही सर्क्युलर मोशन असणार. खूप सारे एक्झाम्पल आपल्याला सांगता येईल. तर सर्क्युलर मोशनला कसं डिफाईन करू शकतो आपण, द मोशन ऑफ अ ऑब्जेक्ट अलॉंग द सर्कमफरन्स ऑफ सर्कल इज कॉल्ड ॲज सर्क्युलर मोशन. ओके. तर मी जे पण काही पॉईंट सांगतोय ते तुम्ही नोटबुक मध्ये लिहून घ्या. तुम्हाला हा टॉपिक समजण्यासाठी खूप मदत होईल. ओके. आणि हे जस्ट पॉईंट तुम्ही जरी रीड केले तरी पूर्ण टॉपिक तुमचा प्रिपेअर होईल. ओके. कोणत्या एक्झाम मध्ये कोणताही क्वेश्चन आला तरी तो इच अँड एव्हरी क्वेश्चन ह्या टॉपिकचा कव्हर होईल जर तुम्ही सगळे पॉईंट जे मी सांगतोय ते लिहिलेत तर. ओके. यानंतर आता नेक्स्ट बीट कडे जाऊया आपण सेंट्रिपिटल फोर्स. ओके. तर बघा आता सेंट्रिपिटल फोर्स म्हणजेच एक इसेन्शियल फोर्स असतं, एक गरजेचं फोर्स असतं सर्क्युलर मोशनसाठी.
कुठलाही ऑब्जेक्ट जर सर्क्युलर मोशन करायची असेल तर त्याच्यावर एक फोर्स ऍक्ट होणं गरजेचं असतं आणि त्या फोर्सला म्हणलं जातं मग सेंट्रिपिटल फोर्स. ओके, द फोर्स which directed along the radius and towards the center of circle is called as centripetal force. तर ही असेल सेंट्रिपिटल फोर्सची डेफिनेशन, जे फोर्स along the radius and towards the center directed असतं अशा फोर्सला आपण सेंट्रिपिटल फोर्स म्हणतो. आणि हा सेंट्रिपिटल फोर्स काढायचा फॉर्म्युला असतो F is equal to mv square by r, where m is mass of object, v is velocity and r is डिस्टन्स. ओके, डिस्टन्स किंवा आपण त्याला रेडियस म्हणू शकतो. ओके, त्या सर्क्युलर मोशनची. तर अशा प्रकारे सेंट्रिपिटल फोर्स काढायचा हा फॉर्म्युला आहे. नंतर आपल्याला एका डेरिव्हेशन मध्ये लागणार आहे, त्यामुळे लक्षात ठेवताल. आता सेंट्रिपिटल फोर्स का असेल पण हे एक टाईपचं फोर्स आहे, त्यामुळे याचा एसआय युनिट न्यूटन असणार, सीजीएस युनिट डायन्स असणार. आय थिंक आपल्याला हे 9वीला झालेलं आहे. ओके, त्यामुळे तुम्हाला माहित असेल. तर अशा पद्धतीने हा सेकंड बीट आपला या टॉपिकचा जो कव्हर झालेला आहे. तर फर्स्ट बीट बघितला आपण ग्रॅव्हिटेशन, सेकंड बीट सर्क्युलर मोशन अँड सेंट्रिपिटल फोर्स. यानंतर आपण आता जाणार आहोत तिसऱ्या बीट कडे आणि तो असेल केपलर्स लॉज. सायंटिस्ट केपलर्सनी सांगितलेले 3 लॉज आहे जे आपल्याला एकानंतर एक बघायचे आहेत. सगळ्यात महत्वाचे लॉज आहे. काय सांगितलेले बघा आता हे लॉ. केपलर सायंटिस्टनी सांगितलेला फर्स्ट लॉ आहे ज्याला म्हणलं जातं लॉ ऑफ ऑर्बिट. ओके, सायंटिस्ट केपलर यांनी काय केलंय बघा आता, जे आपले प्लॅनेट्स आहे त्यांच्या मोशनवर त्यांनी 3 लॉज आपल्याला सांगितलेले. सायंटिस्ट केपलर्स गिव्स द 3 laws to the planetary motion and called as Kepler's first law, Kepler's second law and Kepler's third law. तर Kepler's first law बद्दल आपण आता बघूया. Kepler's first law काय सांगतो आपल्याला बघा आता. Every planet revolve around the sun in an elliptical orbit. प्रत्येक प्लॅनेट हा सन भोवती कसा फिरत असतो, इलिप्टिकल ऑर्बिट मध्ये. आणि सन त्या ऑर्बिटच्या कुठे सिच्युएटेड असणार, and sun is situated at one of the foci of that elliptical orbit. ओके, प्रत्येक प्लॅनेट हा सन भोवती कसा फिरत असणार आहे, इलिप्टिकल ऑर्बिट मध्ये. आणि सन त्याच्या कुठे प्लेस्ड असणार आहे, कुठं असणार आहे, त्याच्या एका फोकसवर. तर हा जो तुम्हाला शेप दिसतोय याला इलिप्स म्हणलं जातं. नियर बाय अंडाकृती हा शेप आहे, याला आपण इलिप्स म्हणतो. ओके, म्हणजे हा मॅथमेटिकल एक शेप आहे. जसे सर्कल, रेक्टँगल, ट्रायंगल हे शेप्स असतात, अगदी त्याच प्रकारे हा इलिप्स एक शेप आहे. ओके, तर ह्या केपलरच्या फर्स्ट लॉचं काय स्टेटमेंट आहे बघा आता. प्रत्येक प्लॅनेट हा सन भोवती इलिप्टिकल ऑर्बिट मध्ये फिरत असतो आणि सन हा त्या इलिप्टिकल ऑर्बिटच्या कुठे सिच्युएटेड असणार, फोकसवर. तर इलिप्सचे 2 फोकस असतात, याला आपण F1 म्हणू, याला F2. ओके, फोकस म्हणजे काय असेल बघा आता. जर तुम्ही नीट बघितलं तर इलिप्स मध्ये 2 कर्व्ह असतात. हा एक पहिला कर्व्ह आणि हा एक दुसरा कर्व्ह असणार. ओके, तर प्रत्येक कर्व्ह ड्रॉ करायला आपल्याला एक सेंटर घ्यावा लागतो. तर ह्या कर्व्हचा हा एक सेंटर असतो आणि ह्या कर्व्हचा हा एक सेंटर असणार. तर अशा पद्धतीने 2 कर्व्ह असल्यामुळे ह्या इलिप्स मध्ये 2 सेंटर असतात आणि ह्या सेंटर्सला ह्या इलिप्सच्या काय म्हणलं जातं मग फोकस. फोकस जर आपण एकाच फोकस बद्दल बोलत असेल तर त्याला आपण फोकस म्हणू शकतो. आणि जर 2 फोकस बद्दल आपण बोलत असेल तर तिथं आपण फोकाय हा वर्ड वापरतो. समजताय? फोकाय म्हणजे 2 फोकस बद्दल बोलताना वापरायचा आणि फोकस हा एकच फोकस बद्दल बोलताना आपण वापरतो. ओके, तर परत एकदा एक स्टेटमेंट केपलर्स फर्स्ट लॉचं. एव्हरी प्लॅनेट रिव्हॉल्व अराउंड द सन इन अ इलिप्टिकल ऑर्बिट वेअर सन इज सिच्युएटेड ऍट वन ऑफ द फोकाय of that elliptical orbit. Okay, as this law gives us information about the motion of planet, motion of orbit of planet, that's why this law is called as law of orbit. तर ह्या लॉला आपण काय म्हणतो मग, लॉ ऑफ ऑर्बिट. तर अशा पद्धतीने हा फर्स्ट लॉ असणार. ठीक आहे, यानंतर आता सेकंड लॉ कडे जाऊयात आपण. केपलर सेकंड लॉ काय सांगतो बघा आता आपल्याला. केपलर सेकंड लॉ जसं आपल्याला माहित असेल की प्लॅनेट हा इलिप्टिकल ऑर्बिट मध्ये फिरत असतो आणि फिरताना सन हा त्या इलिप्टिकल ऑर्बिटच्या कोणत्या तरी एका फोकसवर असतो. तो आयदर F1 वर असेल किंवा F2, दोघांपैकी एका ठिकाणी असणार. तर आपण इमॅजिन करूया, परत एकदा इलिप्टिकल ऑर्बिट मी काढतोय आणि ह्या इलिप्टिकल ऑर्बिटच्या फर्स्ट फोकसवर मी सन दाखवतोय. सेकंड वर दाखवलं तरी चालतो, काहीच हरकत नाही. फक्त एक कन्सिडरेशन करतोय सेकंड लॉ एक्सप्लेन करण्यासाठी की सन आता इथं असेल. ओके, तर बघा आता प्लॅनेट अशा पद्धतीने फिरणार आहे सन भोवती. ओके, तर फिरताना प्लॅनेट सनच्या कधी कधी दूर जातोय तर कधी कधी जवळ येतोय.
बघा आता इथं असल्यावर प्लॅनेट जवळ आहे सनच्या, आणि तो जर इथं गेला होता प्लॅनेट, तर तो सन पासून जास्त डिस्टन्सवर गेलेला आहे. जर डिस्टन्स वाढलं तर अट्रॅक्ट सन त्या प्लॅनेटला जे अट्रॅक्ट करणारं फोर्स आहे ते कमी होणार. ओके, आणि डिस्टन्स जर कमी झालं तर सन त्या प्लॅनेटवर जे अट्रॅक्ट करणारं फोर्स असणार ते वाढणार. याच्यामुळे फरक काय पडेल आता ते बघा. प्लॅनेट ज्यावेळेस सन भोवती फिरत असतो त्यावेळेस तो व्हेरिएबल स्पीडने फिरतो. व्हेरिएबल स्पीड म्हणजे त्याची स्पीड चेंज होणार आहे. प्लॅनेट जवळ आल्यावर सनच्या अट्रॅक्शन जास्त झाल्यामुळे त्याची स्पीड वाढणार, आणि दूर गेल्यावर हळूहळू त्याची स्पीड कमी होणार, परत जवळ आल्यावर वाढणार, परत दूर गेल्यावर कमी होणार. तर अशा व्हेरिएबल स्पीड मध्ये प्लॅनेट रिव्हॉल्व करत असतो अराउंड द सन. ओके, तर यामुळे होतं काय आता बघा, प्लॅनेट जवळ आल्यावर ह्या इलिप्टिकल ऑर्बिटचा जास्त पोर्शन तो कव्हर करणार. ओके, अशा पद्धतीने. ओके, आणि तेच जर हा प्लॅनेट दूर गेला तर खूप कमी पोर्शन तो ह्या इलिप्टिकल ऑर्बिटचा कव्हर करणार. ओके, सपोज ह्या रिजनला आपण काही नाव देऊ. ओके, हा ए एस आणि हा बी असेल, त्यानंतर हा सी एस आणि हा डी. हे दोन जे तुम्हाला शेडेड पोर्शन दिसत आहे, ह्या दोन्ही शेडेड पोर्शनचा एरिया एकच असणार असं म्हणणं आहे केप्लर्स सेकंड लॉचं. ओके, आणि हे दोन्ही एरिया काय असणार, इक्वल टाइम मध्ये कव्हर झाले पाहिजे. सपोज हा ए टू बी जर तो 1 सेकंदात जातो सपोज, ओके, आणि सी टू डी पण तो 1 सेकंदात जात असेल, तर एरिया ए एस बी आणि एरिया सी एस डी आर नथिंग बट इक्वल. ओके, सो दिस इज दी स्टेटमेंट ऑफ केप्लर सेकंड लॉ. ओके, तर आता स्टेटमेंट काय असेल बघा केप्लर सेकंड लॉचं. द लाईन जॉईनिंग सन टू द प्लॅनेट. आता बघा हे ज्या लाईन्स आहे एस डी, एस सी, एस बी, एस ए, ह्या लाईन काय रिप्रेझेंट करताय, सन ते प्लॅनेट या दोघांमधलं डिस्टन्स समजताय. सो द लाईन जॉईनिंग सन टू द प्लॅनेट स्वीप आउट इक्वल एरियाज इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. सो दिस इज द केप्लर्स सेकंड लॉ. ओके, काय सांगतो आपल्याला केप्लर सेकंड लॉ, जी लाईन जॉईन करत असती सन आणि प्लॅनेटला ती इक्वल टाइम मध्ये इक्वल एरिया स्वीप आउट करणार. स्वीप म्हणजे कव्हर करणे. ओके, तर अशा पद्धतीने हा केप्लर सेकंड लॉ असणार. आणखी एकदा स्टेटमेंट सांगतोय, द लाईन जॉईनिंग सन टू द प्लॅनेट स्वीप आउट इक्वल एरियाज इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. सो दिस इज द केप्लर्स सेकंड लॉ. ओके, सो तर यानंतर आपण आता केप्लर थर्ड लॉ कडे जाणार आहोत. ओके, आता केप्लरचा थर्ड लॉ काय सांगतो बघा आता, आणि हा केप्लर सेकंड लॉ आपल्याला एरिया बद्दल इन्फॉर्मेशन देतो, त्यामुळे याला म्हणलं जातं लॉ ऑफ इक्वल एरिया. ठीक आहे, आणि केप्लर सेकंड लॉ आला तर तुम्हाला अशा पद्धतीने डायग्राम काढून दाखवावं लागेल. ओके, की इक्वल टाइम मध्ये प्लॅनेट इक्वल एरिया कव्हर करतोय. बस एवढाच बीट आहे हा. यानंतर आपण आता तिसऱ्या लॉ कडे जातोय केप्लरचा, ज्याला लॉ ऑफ पिरियड असं म्हणलं जातं. पिरियड म्हणजे आता निश्चितच तुम्हाला लक्षात येत असेल की टाइम बद्दल हा लॉ असणार. ओके, तर केप्लर सेकंड लॉ मध्ये आता टाइमचं काही कॅल्क्युलेशन आहे. सो दिस इज द केप्लर थर्ड लॉ. तर आता काय असेल बघा, याच्यामध्ये आपल्याला एक डायग्राम लागेल. हा एक इलिप्टिकल ऑर्बिट आहे, आणि ह्या इलिप्टिकल ऑर्बिटच्या सन कुठल्या तरी एका फोकसवर आपल्याला दाखवायचा आहे. ठीक आहे, आता बघा ह्या इलिप्स मध्ये मी दोन लाईन्स काढणार आहे, एक व्हर्टिकल लाईन आणि एक हॉरिझॉन्टल लाईन, जी ह्या इलिप्सला दोन भागामध्ये स्प्लिट करणार आहे. ओके, तर हे जे अर्धी लाईन दिसते तुम्हाला इथून इथपर्यंत, याला म्हणलं जातं सेमी मेजर ऍक्सिस, आणि ही जी छोटी लाईन दिसते तुम्हाला अर्धी, याला म्हणलं जातं सेमी मायनर ऍक्सिस. दिस पोर्शन इज कॉल्ड एज सेमी मायनर ऍक्सिस अँड दिस पोर्शन इज कॉल्ड एज सेमी मेजर ऍक्सिस. ओके, तर हा जो सेमी मेजर ऍक्सिस असणार आहे इथून इथपर्यंत, याला मी इथं हायलाइट केलेलं आहे. तर हा इथून इतका जो पोर्शन असणार याला सेमी मेजर ऍक्सिस म्हणलं जातं, ज्याला मी ए ने डिनोट करतोय. ओके, तुम्ही कशाने डिनोट करू शकता, ए किंवा आर ने केलं तरी चालतं. ओके, तर हे जे डिस्टन्स असतं ना, हे ऍव्हरेज डिस्टन्स असतं सन आणि प्लॅनेट मधलं. म्हणजे आपण जर बघितलं आता, तर सन हा इथं होता. ओके, आणि प्लॅनेट त्याच्या भोवती फिरत होता. फिरताना त्याचं डिस्टन्स कधी कधी जास्त व्हायचं सन पासून, तर कधी कधी कमी व्हायचं. तर सगळ्या डिस्टन्सची जर आपण ऍव्हरेज व्हॅल्यू काढली ना, तर ती ऍव्हरेज व्हॅल्यू किती येईल मग, आर शी इक्वल येईल. ओके, आणि हीच व्हॅल्यू आपल्याला महत्वाची केप्लर थर्ड लॉ मध्ये. केप्लर थर्ड लॉ काय सांगतो आता बघा. ठीक आहे, आणखी एक बीट आपल्याला क्लिअर करायचं आहे थर्ड लॉ एक्सप्लेन करण्याआधी. हे आर म्हणजे तर आपल्याला कळलं काय, ऍव्हरेज डिस्टन्स ऑफ द प्लॅनेट फ्रॉम द सन. याला आपण सेमी मेजर ऍक्सिसही म्हणू शकतो, पण पुस्तकात हा शब्द वापरलेला नाहीये, त्यामुळे आपल्याला कोणता शब्द वापरायचा आहे, ऍव्हरेज डिस्टन्स ऑफ द प्लॅनेट फ्रॉम द सन. ओके, तर बघा आता यानंतर एक दुसरा बीट आपल्याला कव्हर करायचा आहे.
आणि तो आहे, सपोज आता ह्या पॉइंटला मी ए नाव देतोय. प्लॅनेट इथून रिव्हॉल्व्ह करणं त्यांनी स्टार्ट केलंय सन भोवती आणि एक रिव्हॉल्युशन कंप्लीट केलंय आणि परत तो ए वर आलेला आहे. तर जो टाइम त्याला लागणार आहे, जो वेळ त्याला लागणार आहे, त्या वेळेला म्हणलं जातं पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन. ओके, काय म्हणणार आपण याला? पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन. द टाइम रिक्वायर्ड बाय प्लॅनेट टू कम्प्लीट वन रिव्हॉल्युशन अराउंड द सन इज कॉल्ड ॲज पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन. आणि याला डिनोट केलं जातं कॅपिटल लेटर टी नी. ठीक आहे, तर ह्या कॅपिटल टीचं काय मिनिंग असणार? याला आपण काय म्हणू शकतो? पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन. ओके, तर बघा आता, स्क्वेअर ऑफ पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द क्यूब ऑफ द ॲव्हरेज डिस्टन्स ऑफ द प्लॅनेट फ्रॉम द सन. दिस इज केप्लर्स थर्ड लॉ. केप्लरचा तिसरा लॉ काय सांगतो आपल्याला? स्क्वेअर ऑफ पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द क्यूब ऑफ average distance of the planet from the sun. So this statement is called as, or this equation is called as Kepler's third law. T square is directly proportional to the r cube. हे डायरेक्टली प्रोपोर्शनलचं साइन आहे. ओके, टी स्क्वेअर म्हणजे, टी म्हणजे काय? पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन. त्याचं काय घेतोय आपण? स्क्वेअर. सो स्क्वेअर ऑफ पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द क्यूब ऑफ ॲव्हरेज डिस्टन्स ऑफ द प्लॅनेट फ्रॉम द सन. सो दिस इज द केप्लर्स थर्ड लॉ. तर तीनही लॉज आपले झालेले आहेत केप्लरचे. केप्लर्स फर्स्ट लॉ, सेकंड लॉ आणि थर्ड लॉ. ओके, तर या थर्ड लॉचं आपण काही थोडंफार एक्सटेन्शन करूया. हा जो आता प्रोपोर्शनॅलिटी साइन आहे, हा जर आपण काढून टाकायचा प्रयत्न केला तर आपल्याला एका कॉन्स्टंटनी मल्टिप्लाय करावं लागतं आणि त्या कॉन्स्टंटला आपण के नी डिनोट करतोय. के हा एनी कॉन्स्टंट असणार. हा आर क्यूब जर आता ह्या साईडला जर आपण पास केला तर तो डिनॉमिनेटर मध्ये जाईल आणि काय येईल मग? टी स्क्वेअर बाय r cube is equal to k, and where k is called as constant. ठीक आहे, तर अशा पद्धतीने हा कॉन्स्टंट असणार. तर अशा पद्धतीने आपला हा थर्ड बीटही आता कंप्लीट झालेला आहे केप्लर्स लॉ. परत एकदा रिवाइज करूया आपण. केप्लरचे 3 लॉज आपल्याला सांगितलेले आहे. सायंटिस्ट केप्लर्स गिव्स द 3 लॉज रिलेटेड टू द प्लॅनेटरी मोशन कॉल्ड ॲज केप्लर्स फर्स्ट लॉ, केप्लर्स सेकंड लॉ अँड केप्लर्स थर्ड लॉ. केप्लर्स फर्स्ट लॉचं स्टेटमेंट असेल, every planet revolve around the sun in an elliptical orbit where sun is situated at one of the foci of that elliptical orbit. Okay, यानंतर केप्लर सेकंड लॉ आहे. सेकंड लॉचं स्टेटमेंट, the line joining to the sun to the planet sweep out equal areas in equal interval of time. जी लाईन जॉईन करत असते सन आणि प्लॅनेटला, ती कव्हर करत असते इक्वल एरिया, इक्वल इंटरव्हल ऑफ टाइम मध्ये. आणि केप्लर थर्ड लॉ सांगतो आपल्याला, द स्क्वेअर ऑफ पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द क्यूब ऑफ ॲव्हरेज डिस्टन्स ऑफ द प्लॅनेट फ्रॉम द सन. ओके, यानंतर आता आपण नेक्स्ट बीट कडे जाऊया, चौथा बीट, आणि तो असणार आहे युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल लॉ, ज्याच्या भोवती आपला हा टॉपिक रिव्हॉल्व करतोय आणि नाव असेल याचं युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल लॉ. यावर आपल्याला जरूर क्वेश्चन येऊ शकतात. याच्यावर एक तर न्यूमरिकल येईल किंवा हा लॉ आपल्याला एक्सप्लेन करायलाही येऊ शकतो. ओके, 2 ते 3 मार्कांसाठी. तर युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल लॉ हा सायंटिस्ट न्यूटननी सांगितलेला लॉ आहे, जो सगळ्यात महत्वाचा आहे. केप्लर्सनी 3 लॉज तर सांगितले आपल्याला प्लॅनेटरी मोशन बद्दल, पण या तीनही लॉज मध्ये आपण कधी ग्रॅव्हिटेशन फोर्स काढू शकत नव्हतो. ओके, तर ग्रॅव्हिटेशन फोर्स आपल्याला ज्या लॉनी काढता येतं तो लॉ म्हणजे कोणता असेल तर न्यूटन्स युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल लॉ. याला न्यूटन्स फोर्थ लॉ असंही म्हणलं जातं. 9वी मध्ये तुम्ही बघितलं असेल न्यूटनचे 3 लॉज तुम्ही बघितले होते, न्यूटन्स फर्स्ट लॉ, सेकंड लॉ अँड थर्ड लॉ. तर याला न्यूटन्स फोर्थ लॉ किंवा याला नाव दिलं जातं युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल लॉ. तर काय असेल हा लॉ आता बघूया आपण. ह्या लॉ साठी आपल्याला बघा आता एक डायग्राम काढायची आहे. 2 ऑब्जेक्ट घेतोय आपण ह्या युनिव्हर्सचे. एक पहिला ऑब्जेक्ट आहे ज्याचं मास m1 असेल, हा दुसरा ज्याचं मास m2, आणि दोघांमध्ये डिस्टन्स किती असेल? याला एक तर आपण d ने डिनोट करू शकतो किंवा r ने. r म्हणजे रेडियस नाहीये, बऱ्याचशा विद्यार्थ्यांना कन्फ्युजन होतं, त्यामुळे आपण जास्त करून d लेटर वापरतो, पण r ही वापरलं तरी चालतं. सिम्बॉल आहे, आपण ते वेगवेगळ्या लेटरने डिनोट करू शकतो. ओके, फक्त कन्फ्युज नाही व्हायचंय. r म्हणजे रेडियस नाहीये, r इज द डिस्टन्स बिटवीन 2 प्लॅनेट. ओके, 2 ऑब्जेक्ट्स. ओके, प्लॅनेट घेणं काही कंपल्शन नाहीये, 2 ऑब्जेक्ट घेतले तरी चालतं. तर ह्या युनिव्हर्सचे हे कोणतेही 2 ऑब्जेक्ट आहे, एकाचा मास m1 आहे, एकाचा मास m2, कोणतेही 2 घ्या. ओके,
सपोज 2 चेअर घेतल्या तुम्ही, एक डस्टर घेतला, एक पेन घेतला तरीही चालेल. ओके, कोणतेही 2 ऑब्जेक्ट ज्यांचं मास आपल्याला नोन आहे. ओके, आणि त्या दोघांमधलं डिस्टन्स आपल्याला माहित पाहिजे. हे 2 व्यक्ती असू शकतात. आयदर दिस ऑब्जेक्ट आर लिव्हिंग और नॉन लिव्हिंग. ओके, कोणतेही असले तरी चालतं, फक्त ह्या युनिव्हर्सचे 2 ऑब्जेक्ट पाहिजे. ओके, तर ह्या युनिव्हर्सचा कोणताही एक ऑब्जेक्ट अट्रॅक्ट करत असतो ह्या युनिव्हर्सच्या कोणत्याही दुसऱ्या ऑब्जेक्टला एका फोर्सनी, आणि तो फोर्स काय असणार, डायरेक्टली प्रोपोर्शनल असणार आहे ह्या दोघांच्या मासच्या प्रोडक्टला. ओके, ह्या दोघांच्या मासचा प्रोडक्ट म्हणजेच काय असणार, M1 M2. आणि या दोघांमधलं जे ग्रॅव्हिटेशन फोर्स असणार ते इनव्हर्सली प्रोपोर्शनल असणार डिस्टन्सच्या स्क्वेअरला. ओके, म्हणजेच काय असणार, आर स्क्वेअर. सो दिस इज कॉल्ड द ग्रॅव्हिटेशन लॉ, युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशन लॉ. ओके, तर काय सांगतो आपल्याला हा लॉ, एव्हरी ऑब्जेक्ट ऑफ द युनिव्हर्स अट्रॅक्ट्स एव्हरी अदर ऑब्जेक्ट of the universe with a force which is directly proportional to the product of their masses and inversely proportional to the square of distance between them. This is called universal gravitational law. Okay, आणि हा जर प्रोपोर्शनॅलिटी साइन काढून टाकायचा असेल तर आपल्याला एका कॉन्स्टंटनी मल्टिप्लाय करावं लागतं, आणि तो कॉन्स्टंट असणार कॅपिटल G इज इक्वल टू G इंटू M1 M2 डिवायडेड बाय आर स्क्वेअर. हा एक जस्ट प्रोपोर्शनॅलिटी साइनला इज इक्वल टू साइन मध्ये कन्वर्ट करताना आपण एक कॉन्स्टंट वापरतो, आणि या कॉन्स्टंटला म्हणलं जातं मग कॅपिटल G ला युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. आता याला युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट का म्हणलं जातं, कारण याची व्हॅल्यू पूर्ण युनिव्हर्स मध्ये कॉन्स्टंट असते, कमी होत नसते आणि जास्तही होत नसते. ओके, ऍज इट इज असणार आहे, त्यामुळे याला युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट म्हणलं जातं. असं गिव्ह रिझन येतं व्हाय कॅपिटल G इज कॉल्ड ॲज युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट, बिकॉज व्हॅल्यू ऑफ कॅपिटल G इज कॉन्स्टंट थ्रू आउट द युनिव्हर्स. दॅट्स वाय इट इज कॉल्ड ॲज युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. ओके, तर लॉ समजलाय सर्वांना. हा जर लॉ आला तर तुम्हाला 2 मार्काला अशी डायग्राम काढून त्याचं स्टेटमेंट लिहून तुम्हाला एक्सप्लेन करावं लागेल. आधी स्टेटमेंट लिहायचं, त्यानंतर डायग्राम, आणि त्यानंतर हे छोटंसं डेरिव्हेशन इथपर्यंत तुम्हाला प्रोसीड करावं लागेल. ओके, आणि कॅपिटल G ची व्हॅल्यू लिहावं लागेल. कॅपिटल G ची व्हॅल्यू असती SI युनिट मध्ये 6.673 अशी व्हॅल्यू असते, पण अप्रॉक्सिमेटली आपण 6.67 घेतलं तरी चालतं. 6.673 इंटू 10⁻⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर kg स्क्वेअर. ठीक आहे, याचं SI युनिट काय असेल, परत एकदा ऐका, न्यूटन मीटर स्क्वेअर पर kg स्क्वेअर. ओके, सो दिस इज कॉल्ड युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल लॉ. परत याचं स्टेटमेंट एकदा सांगतोय, ऐका नीट. एव्हरी ऑब्जेक्ट ऑफ द युनिव्हर्स अट्रॅक्ट्स एव्हरी अदर ऑब्जेक्ट ऑफ द युनिव्हर्स विथ अ फोर्स विच इज directly proportional to the product of their masses and inversely proportional to the square of distance between them. This is called universal gravitational law. Okay, I think आपल्याला हे क्लिअर झालं असेल. ओके, तर बघा आता युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल लॉनी ग्रॅव्हिटेशन फोर्स काढायचा फॉर्म्युला हा आहे कॅपिटल G M1 M2 डिवायडेड बाय आर स्क्वेअर. ज्या 2 ऑब्जेक्ट मध्ये आपण ग्रॅव्हिटेशन फोर्स काढतोय त्यांच्या मासचा प्रोडक्ट लागतो आपल्याला, आणि त्या 2 ऑब्जेक्टच्या मधलं जे डिस्टन्स असणार त्याचा स्क्वेअरने डिवाइड करायचं. तर अशा पद्धतीने आपण युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशन फोर्स काढू शकतो बाय युझिंग युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल लॉ. ओके, तर बघा आता हा जो कॅपिटल G आहे, ओके, याचा SI युनिट न्यूटन मीटर स्क्वेअर पर kg स्क्वेअर कसं येतं ते बघूया आपण. त्यासाठी आपल्याला ह्या G चा फॉर्म्युला तयार करावा लागेल, ह्या इक्वेशनला रिअरेंज करू. जर आपण G च्या टर्म मध्ये ह्या फॉर्म्युलाला रिअरेंज केलं तर हा आर स्क्वेअर वरती F सोबत मल्टिप्लाय होईल आणि हा M1 M2 डिवाइड होईल. तर कॅपिटल G चा काय फॉर्म्युला येईल, F इंटू आर स्क्वेअर डिवायडेड बाय M1 M2. तर F म्हणजे फोर्स आहे, तो न्यूटन मध्ये मेजर करतो आपण, त्याचा SI युनिट. ओके, त्यानंतर R म्हणजे डिस्टन्स आहे, ते आपण मीटर मध्ये मेजर करतो, डिस्टन्सचा स्क्वेअर म्हणून मीटरचाही स्क्वेअर होईल. आणि M1 M2 दोन्ही मासेस आहे जे आपण kg मध्ये मेजर करतो, त्यामुळे kg इंटू kg काय येणार मग kg स्क्वेअर. तर हे असेल याचा युनिट युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल लॉचं. आणि याचं CGS युनिट जर बघायचं झालं तर ते असणार न्यूटनचं काय होईल CGS मध्ये डाईन, मीटरचं सेंटीमीटर,
आणि डिवायडेड बाय काय असणार मग ग्राम स्क्वेअर. तर अशा पद्धतीने हा असणार आहे सीजीएस युनिट युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल लॉचा. तर एसआय युनिट मध्ये त्याची व्हॅल्यू किती असते आपण आताच बघितलं 6.673 इंटू 10⁻⁻11 आणि सीजीएस मध्ये कन्वर्ट होताना समवॉट चेंजेस होतात या व्हॅल्यू मध्ये आणि ते असणार आहे 6.673 इंटू 10⁻⁻8 9 सेंटीमीटर स्क्वेअर पर ग्राम स्क्वेअर. तर हाही क्वेश्चन आपल्याला एनटीएससी मध्ये येऊ शकतो, सगळ्यांनी लक्षात ठेवा. तर आता यानंतर बघा ह्या कॅपिटल जी ला आपल्याला डिफाईन करावं लागतं. तर डिफाईन कसं करायचंय, कॅपिटल जी ला डिफाईन करताना आपल्याला एक केस घ्यावी लागते. ओके, आणि ती केस कशी असणार, दोन ऑब्जेक्ट घ्यायचे आपल्याला 1 kg चे. हा एक फर्स्ट ऑब्जेक्ट आहे 1 kg चा आणि हा एक दुसरा ऑब्जेक्ट असणार 1 kg चा. दोघांमध्ये डिस्टन्स आपल्याला कन्सिडर करायचंय 1 मीटर आणि या सगळ्या व्हॅल्यूज आपल्याला ह्या वरच्या इक्वेशन मध्ये पुट करायच्या आहे. काय येईल मग बघा आता, कॅपिटल जी इज इक्वल टू एफ. आता आर ची व्हॅल्यू किती आहे 1, कारण या दोघांमध्ये 1 मीटर डिस्टन्स आहे त्यामुळे 1 चा स्क्वेअर. m1 m2 मासेस आहे त्यामुळे त्यांची व्हॅल्यू 1 kg आहे त्यामुळे 1 इंटू 1, तर खाली 1 येणार त्यामुळे काय येते बघा आता, कॅपिटल जी इज इक्वल टू एफ. तर आधी तुम्हाला कॅपिटल जी ची डेफिनेशन जर आली तर हे इक्वेशन लिहून तुम्हाला ह्या इक्वेशन पर्यंत यायचं आहे आणि यानंतर डिफाईन करायचं आहे. ह्या कंडिशन मध्ये कॅपिटल जी कोणासोबत इक्वल आहे, एफ सोबत. कॅपिटल जी म्हणजे काय, युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट आणि कॅपिटल एफ म्हणजे काय, ग्रॅव्हिटेशन फोर्स. म्हणजे ग्रॅव्हिटेशन फोर्सची व्हॅल्यू युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट सोबत इक्वल येते. पण केव्हा, ज्यावेळेस दोन ऑब्जेक्ट आपण घेतलेले आहेत ज्यांचं मास 1 kg असणार आणि त्या दोघांमधलं डिस्टन्स किती असणार मग 1 मीटर. ओके, तर कॅपिटल जी ची डेफिनेशन हीच आहे जी आता मी तुम्हाला सांगतोय. युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट इज नथिंग बट फोर्स ऑफ ग्रॅव्हिटेशन बिटवीन टू युनिट मासेस सेपरेटेड बाय अ डिस्टन्स ऑफ 1 मीटर. युनिट मासेस म्हणजे 1 kg 1 ग्राम असे जर मासेस असतील तर त्याला आपण युनिट मासेस म्हणतो. तर दोन युनिट मासेसला जर आपण एका मीटरने सेपरेट केलं, युनिट मीटर म्हणलं तरी चालतं किंवा 1 मीटर म्हणा, एकच आहे. ओके, तर युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट इज डिफाइंड ॲज फोर्स ऑफ ग्रॅव्हिटेशन बिटवीन टू युनिट masses separated by a distance of 1 meter. So this is the definition of universal gravitational constant. I think तुम्हाला ही क्लिअर झाली असेल. जर लिहायची असेल तर परत एकदा व्हिडिओला रिवाइंड करून तुम्ही लिहू शकता. ओके, सगळ्या जे डेफिनेशन सांगतो मी ह्या पॉइंटच्या हे लिहून घ्या, नंतर आपल्याला लागतील ह्या डेफिनेशन. ओके, आता यानंतर आपण एक डेरिवेशन करणार आहोत. हे डेरिवेशन 3 मार्काला आपल्याला विचारलं जातं. खूप साऱ्या एक्झाम मध्ये विचारले गेलेला क्वेश्चन आहे हा, स्टेट बोर्डचाच आपल्या एक्झाम मध्ये. आणि तो डेरिवेशन असणार आहे, हाऊ डिड सायंटिस्ट न्यूटन अराइव्ह टू इट्स इनवर्स स्क्वेअर लॉ युझिंग केपलर्स थर्ड लॉ. तर केपलर्स थर्ड लॉ वरून सायंटिस्ट न्यूटन आपल्या इनवर्स स्क्वेअर लॉवर कसा आलता हे आपल्याला बघायचं आहे. आताच मी तुम्हाला सांगितलं होतं, ज्यावेळेस सेंट्रिपिटल फोर्स मी तुम्हाला एक्सप्लेन केलं होतं त्यावेळेस मी तुम्हाला सांगितलं असेल की सर्क्युलर मोशन परफॉर्म होण्यासाठी एक फोर्स गरजेचं असतं आणि त्या फोर्सलाच आपण सेंट्रिपिटल फोर्स म्हणतो. तर बघा आता प्लॅनेटही आपल्याला माहिती आहे की सनच्या भोवती सर्क्युलर ऑर्बिटमध्ये फिरत असतात. केपलरनी इलिप्टिकल सांगितलं पण ते त्यांनी खूप जुन्या काळी सांगितलेलं होतं, त्याला करेक्ट केलं सायंटिस्ट न्यूटननी सर्क्युलर ऑर्बिटमध्ये. ओके, तर प्लॅनेट हे सर्क्युलर ऑर्बिटमध्ये फिरत असतात अराउंड द सन. तर ह्या प्लॅनेटवरही कोणतं फोर्स गरजेचं असणार, सेंट्रिपिटल फोर्स. आणि हे सेंट्रिपिटल फोर्स प्लॅनेटला कोण प्रोव्हाइड करत असतं, ग्रॅव्हिटेशन फोर्स. हे सेंट्रिपिटल फोर्स त्यांना सर्क्युलर मोशन साठी जे गरजेचं फोर्स आहे ते कोण प्रोव्हाइड करत असतं, ग्रॅव्हिटेशन फोर्स बिटवीन सन अँड दॅट प्लॅनेट. म्हणजे सन सपोज अर्थवर जे ग्रॅव्हिटेशन फोर्स एक्सर्ट करतोय त्यामुळेच अर्थ सन भोवती गोल गोल फिरत असते. ओके, तर आपण असं म्हणू शकतो की सेंट्रिपिटल फोर्स या कंडिशन मध्ये कोणासोबत इक्वल असतो मग, ग्रॅव्हिटेशन फोर्स. ओके, तर आपल्याला आता प्रूव्ह करून दाखवायचं आहे की सायंटिस्ट केपलरच्या थर्ड लॉ वरून सायंटिस्ट न्यूटन आपल्या इनवर्स स्क्वेअर लॉवर कसा आलता. इनवर्स स्क्वेअर लॉ म्हणजे फोर्स हा इनवर्सली प्रोपोर्शनल आहे डिस्टन्सच्या स्क्वेअरला. ह्या प्रोपोर्शनॅलिटीला म्हणलं जातं इनवर्स स्क्वेअर लॉ. तर आपल्याला हे प्रूव्ह करून दाखवायचं आहे बाय युझिंग केपलर्स थर्ड लॉ. तर केपलरचा थर्ड लॉ आपण आता परत एकदा लिहूया. केपलर थर्ड लॉ काय सांगतो आपल्याला, स्क्वेअर ऑफ द पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द क्यूब ऑफ ऍव्हरेज डिस्टन्स ऑफ द प्लॅनेट फ्रॉम द सन. ओके, तर
हा प्रोपोर्शनॅलिटी साइन जर काढायचा झाला तर आपण कशाने मल्टिप्लाय करतो याला, कॉन्स्टंट के नी. ओके, सो के इंटू काय येणार मग, आर क्यूब, म्हणजेच काय येईल मग टी स्क्वेअर बाय आर क्यूब इज इक्वल टू के, म्हणजेच काय असणार, कॉन्स्टंट. ओके, तर अशा पद्धतीने हा लॉ असणार, केपलर थर्ड लॉ. आता याच्यावरून आपल्याला न्यूटन्स इनव्हर्स स्क्वेअर लॉ पर्यंत जायचंय, म्हणजे ह्या इक्वेशन पर्यंत यायचंय. कसं यायचंय बघा आता बघा, आपल्याला ग्रॅव्हिटेशन फोर्सची प्रोपोर्शनॅलिटी काढायची आहे. आपण जर सेंट्रिपिटल फोर्स जरी काढलं तरी ते ग्रॅव्हिटेशन फोर्स सोबत इक्वल असणार, आणि म्हणजे दोन्ही फोर्स इक्वल असतात ह्या केसमध्ये. तर सेंट्रिपिटल फोर्सचा याआधी मी तुम्हाला फॉर्म्युला लक्षात ठेवायला सांगितला होता. काय असेल आठवा आणि सांगा मला. फॉर्म्युला असेल एम व्ही स्क्वेअर बाय आर. तर हाच तो सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला, आणि यालाच आपण ग्रॅव्हिटेशन फोर्सही म्हणू शकतो ह्या केसमध्ये, कारण जेवढं सेंट्रिपिटल फोर्स आहे तेवढंच ग्रॅव्हिटेशन फोर्स आहे. आपण सेंट्रिपिटल फोर्स जरी काढत असेल तरी आपण कोणतं फोर्स काढतोय, ग्रॅव्हिटेशन फोर्स. ओके, आता बघा ही व्हेलॉसिटी असणार आहे प्लॅनेटची. आता प्लॅनेट कसे फिरत असतात, सर्क्युलर मोशन मध्ये. तर प्लॅनेट ज्यावेळेस सर्क्युलर मोशन मध्ये फिरत असतात ना, त्यावेळेस त्यांची स्पीड काढायचा एक फॉर्म्युला असतो, आणि तो असणार आहे v इज इक्वल टू सर्कमफरन्स अपॉन velocity in circular motion is given by using this formula, circumference upon time period. ओके, म्हणजे एका रिव्हॉल्युशन मध्ये प्लॅनेटला जो वेळ लागतो तो कॅपिटल टी असतो, आणि एका रिव्हॉल्युशन मध्ये प्लॅनेट किती डिस्टन्स कव्हर करत असतो, 2πr. त्यामुळं 2πr बाय टी, 2πr म्हणजे सर्कमफरन्स ऑफ सर्कल असतो. तर आपण आता ह्या सर्कमफरन्सच्या जागी व्हॅल्यू पुट करूया, आणि ती किती असणार, 2πr डिवायडेड बाय कॅपिटल टी. ठीक आहे, तर आता ही व्हॅल्यू आपल्याला व्ही ची वरच्या इक्वेशन मध्ये पुट करायची आहे. व्ही च्या जागी काय येईल मग बघा, आता एफ इज इक्वल टू एम ऍज इट इज. आता व्ही ची व्हॅल्यू मी एवढी पुट करतो, 2πr बाय टी. तर काय येणार मग, 2πr बाय टी होल स्क्वेअर डिवायडेड बाय काय असणार, हा आर ऍज इट इज असणार, एम व्ही स्क्वेअर बाय आर. फक्त व्ही ची व्हॅल्यू काय पुट करतोय आपण, 2πr बाय टी. ओके, तर काय येईल मग आता बघा पुढे, एफ इज इक्वल टू एम 2 चा स्क्वेअर 4, पायचा स्क्वेअर पाय स्क्वेअर, आणि आर स्क्वेअर डिवायडेड बाय टी स्क्वेअर इंटू आर. आता हा आर आणि हा टी स्क्वेअर मल्टिप्लाय होईल, त्यामुळे मी खाली दोघं एकत्र लिहिले. आता पुढे काय येईल बघा, यासाठी आपल्याला आता थोडा पोर्शन बोर्डचा लागेल, त्यामुळे मी हा पार्ट रफ करतोय जेवढा आपला झालेला आहे. ठीक आहे, तर बघा आता पुढे काय करायचं आपल्याला, हा आर आणि हा आर स्क्वेअरचा आर कट करायचा आहे. ठीक आहे, यानंतर काय येईल मग बघा आता, 4m पाय स्क्वेअर इंटू आर बाय टी स्क्वेअर. या आर बाय टी स्क्वेअरला मी एका ब्रॅकेटमध्ये लिहितोय, बाकी काहीच केलेलं नाहीये, वरचं इक्वेशन ऍज इट इज आहे, फक्त आपण याला या दोन टर्मला ब्रॅकेट दिलाय. ठीक आहे, तर ग्रॅव्हिटेशन फोर्स आपल्याला हा फॉर्म्युला मिळालेला आहे. आता नीट बघा, मी तीच टर्म आता इथं परत लिहितोय, एफ इज इक्वल टू 4m पाय स्क्वेअर इंटू आर बाय टी स्क्वेअर. ठीक आहे, तर आपल्याला आता काही करून ह्या इक्वेशन मध्ये केपलर थर्ड लॉची व्हॅल्यू पुट करायची, टी स्क्वेअर बाय आर क्यूब. ओके, ही व्हॅल्यू कसंही करून आपल्याला ह्या इक्वेशन मध्ये आणायचंय, म्हणजेच आपण इंटरॅक्शन करू शकतोय ग्रॅव्हिटेशन फोर्सचं केपलरच्या थर्ड लॉ सोबत. तर आपल्याला बघा आता ही जर व्हॅल्यू इथं आणायची असेल तर काय करावं लागेल बघा, आपल्याला टी स्क्वेअर लागेल आधी. टी स्क्वेअर आहे का या इक्वेशन मध्ये, आहे, आणि खाली काय लागेल, टी स्क्वेअरच्या आर क्यूब. पण इथं आर क्यूब आहे का, नाहीये, इथं फक्त आर आहे. मग आर क्यूब नसेल तर आपल्याला आणावं लागेल. कसं आणणार, आपल्याला न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला आर स्क्वेअरनी मल्टिप्लाय करायचंय, म्हणजे हा आर स्क्वेअर कट झाल्यावर परत तेच इक्वेशन आपल्याला वापस मिळेल, म्हणजे आपण फक्त इक्वेशनला रिअरेंज करतोय. तर बघा आता हा आर स्क्वेअर आणि हा आर मल्टिप्लाय झाल्यावर काय येईल मग, 4m पाय स्क्वेअर डिवायडेड बाय आर स्क्वेअर इंटू आर क्यूब बाय टी स्क्वेअर. ठीक आहे, तर अशा पद्धतीने हे इक्वेशन आपल्याला मिळेल. आता बघा, हा आर टी स्क्वेअर बाय आर क्यूब म्हणजे के, बरोबर. मग आर क्यूब बाय टी स्क्वेअर काय येणार, आर क्यूब बाय टी स्क्वेअर म्हणजेच काय येईल मग, 1/k लिहू शकतो आपण असं. जस्ट आपण ह्या इक्वेशनला रिअरेंज करतोय. ठीक आहे, बघा टी स्क्वेअर बाय आर क्यूब म्हणजे के असणार, तर आर क्यूब बाय टी स्क्वेअर म्हणजेच काय असणार, 1/k. तर आपण आर क्यूब बाय टी स्क्वेअरच्या जागी काय पुट करणार मग आता, 1/k. ओके, सो फायनली वी गेट 4m पाय स्क्वेअर डिवायडेड बाय आर स्क्वेअर. ओके, तर बघा आता जर आपण नीट बघितलं तर हा के म्हणजे कॉन्स्टंट आहे. कॉन्स्टंट म्हणजे अशी व्हॅल्यू जी चेंजेस होत नाही. ओके, ऍज इट इज असणार.
पाय हा पण एक नंबर आहे, याची व्हॅल्यू पण काही चेंज होणार नाही. यम म्हणजे मास ऑफ अर्थ, ते पण चेंज होत नसतं. म्हणजे अर्थ जर फिरत असेल सनच्या भोवती तर तिचं मास तर काही चेंज होणार नाही, ऍज इट इज असणार. ओके, त्यामुळे हा पण फॅक्टर कॉन्स्टंट आहे, हा पण फॅक्टर कॉन्स्टंट आहे. 4 तर हा नंबर आहे. ओके, 4 ची व्हॅल्यू तर 4च असणार, त्यामुळे हा पण कॉन्स्टंट आहे. आणि हा के तर याचं तर नावच कॉन्स्टंट आहे, याला तर कॉन्स्टंट राहावंच लागेल. ओके, त्यामुळे हे सगळे फॅक्टर कॉन्स्टंट आहे. फक्त चेंज काय होऊ शकतंय, आर, समजतंय. त्यामुळे ग्रॅव्हिटेशन फोर्स एफ हा डायरेक्टली प्रोपोर्शनल असणार. म्हणजे हा आर थोडा जरी चेंज झाला तर फोर्सची व्हॅल्यू चेंज होईल. म्हणजे ग्रॅव्हिटेशन फोर्स हा फक्त आणि फक्त कोणावर डिपेंडंट आहे, आर स्क्वेअरला. पण कसा प्रोपोर्शनल आहे, इनव्हर्सली. ओके, तर अशा प्रकारे सायंटिस्ट केपलर आपल्या इनव्हर्स स्क्वेअर लॉ वर आला होता. ओके, तर अशा पद्धतीने हे इक्वेशन आहे. हे पूर्ण डेरिव्हेशन आपल्याला 3 मार्काला एक्झाम मध्ये विचारलं जातं. इथून आपल्याला स्टार्ट करायचंय आणि ह्या पॉइंटला आपल्याला एंड करायचंय. ओके, तर अशा पद्धतीने हे इक्वेशन असणार. आय होप तुम्हाला समजलं असेल. 3 मार्काला हा क्वेश्चन आपल्याला विचारला जातो. ओके, यानंतर तुम्हाला जर लिहायचं असेल तर स्लाइडला पॉज करून तुम्ही लिहू शकता. यानंतर आपण आता नेक्स्ट बीट कडे जाणार आहोत आणि तो बीट आहे ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. तर बघा आता ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी म्हणजे काय असेल. सपोज हा आता एक पेन आहे माझ्या हातात आणि मी ह्या पेनाला खाली सोडतोय. तर मला सांगा, हा पेन खाली पडताना त्याची व्हेलॉसिटी सेम असती का चेंज होणार आहे? लवकर आन्सर द्यायचा प्रयत्न करा. मी हा पेन एक हवेमध्ये सोडतोय म्हणजे फेकत नाही याला. फेकणं वेगळं आहे आणि सोडणं वेगळं आहे. सोडणं म्हणजे जस्ट तिथून सोडून द्यायचं आपल्याला. ओके, तर ज्यावेळेस आपण कोणत्याही ऑब्जेक्टला काही हाईट वरून सोडतो, ओके, हवेमध्ये, त्यावेळेस तो जमिनीकडे जातो आणि जाताना त्याची स्पीड चेंज होत असते. ओके, स्पीड चेंज होतीये म्हणजे त्याची जी व्हेलॉसिटी असणार आहे खाली जाण्याची ती चेंज होणार. आणि व्हेलॉसिटी चेंज झाल्यामुळं तिथे ऍक्सेलरेशन जनरेट होणार. ओके, आता मला सांगा, हा पेन जो खाली पडतोय हा कोणत्या फोर्समुळे खाली जातोय? ड्यू टू द ग्रॅव्हिटेशन फोर्स एक्सर्टेड बाय अर्थ ऑन दिस पेन. ओके, या पेनावर अर्थचं जे ग्रॅव्हिटेशन फोर्स असणार आहे ते त्याला खाली जाण्यासाठी फोर्स करणार, त्यामुळे पेनची डिस्प्लेसमेंट खाली होणार. ओके, तर हे जे ग्रॅव्हिटेशन फोर्स आहे हे एका ऍक्सेलरेशनला जनरेट करतं आणि त्या ऍक्सेलरेशनलाच म्हणलं जातं मग ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. अर्थच्या ग्रॅव्हिटीमुळे क्रिएट होणारं ऍक्सेलरेशन म्हणून त्याला म्हणलं जातं ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. ओके, आता याचं एक डेरिव्हेशन करणार आहोत आपण शॉर्ट. बघा आता व्यवस्थित. सपोज आपण हे एक अर्थ इमॅजिन करतोय. अर्थचं मास कॅपिटल एम असणार. ओके, आणि अर्थची रेडियस काय असणार? कॅपिटल आर. अर्थची रेडियस कॅपिटल आर असेल, मास कॅपिटल एम, आणि ह्या अर्थच्या सरफेसवर एक ऑब्जेक्ट आपल्याला सिच्युएटेड ठेवायचा आहे ज्याचं मास स्मॉल एम असणार. ओके, म्हणजे कोणताही ऑब्जेक्ट असू शकतो, एखादा माणूसही असू शकतो जो अर्थच्या सरफेसवर उभा आहे. ओके, तर आता ह्या दोघांमध्ये आपल्याला आता ग्रॅव्हिटेशन फोर्स काढायचा आहे. कसं काढणार मग आपण? बाय युझिंग युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल लॉ, एफ इज इक्वल टू जी एम स्मॉल एम डिवायडेड बाय आर स्क्वेअर. म्हणजे अर्थचं मास M1 म्हणून घेतलं आपण, M2 म्हणून आपण त्या ऑब्जेक्टचं मास, आणि अर्थचं मास कॅपिटल एम नी करतोय म्हणून कॅपिटल एम, त्या ऑब्जेक्टचं मास स्मॉल एम म्हणून स्मॉल एम. ओके, आणि या दोघांमधलं डिस्टन्स म्हणजेच अर्थच्या रेडियस एवढं असणार. थोडंफार इकडे तिकडे असेल पण थोडंफार निग्लेक्ट करून द्या. अर्थची रेडियस खूपच मोठी असते, त्याच्या तुलनेत जमिनीपासून त्या ऑब्जेक्टचं डिस्टन्स खूपच कमी असणार. त्यामुळे आपण असं इमॅजिन करतोय की तो ऑब्जेक्ट आणि अर्थचा सेंटर यामध्ये किती डिस्टन्स असणार? मग कॅपिटल आर. ठीक आहे, तर हा असेल ग्रॅव्हिटेशन फोर्सचा फॉर्म्युला या केसमध्ये. आता मला सांगा, बाय युझिंग न्यूटन सेकंड लॉ फोर्सचा फॉर्म्युला काय असेल? एफ इज इक्वल टू एम ए. कळतंय? तर आता हे दोन्ही पण फोर्सचेच इक्वेशन आहे, हे पण आहे आणि हे पण आहे. ओके, हे न्यूटन सेकंड लॉ नुसार आणि हे न्यूटन्स ग्रॅव्हिटेशन लॉ नुसार. तर दोघांच्या बघा तुम्ही इक्वेशनच्या लेफ्ट हँड साइड सेम आहे, तर आपण ह्या दोघांना इक्वेट करू शकतो. काय येईल मग बघा? एम ए इज इक्वल टू जी एम इंटू स्मॉल एम डिवायडेड बाय आर स्क्वेअर. तर हा स्मॉल एम कॅन्सल होईल. ओके, आणि ह्या ए ची व्हॅल्यू काय मिळणार मग आपल्याला? जी एम बाय आर स्क्वेअर. जर आपण बघितलं तर हा कॅपिटल जी युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट आहे, याची व्हॅल्यू सगळीकडे कॉन्स्टंट असणार. त्यानंतर हा कॅपिटल एम म्हणजे मास ऑफ अर्थ आहे, याची व्हॅल्यू सगळीकडे कॉन्स्टंट असणार. मास ऑफ अर्थ चेंज होत नसतं. ओके, आणि आर म्हणजे रेडियस ऑफ अर्थ आहे, ते पण कधी चेंज होणार नाही. असं होतं का कधी की अर्थ खूपच मोठी झाली
नंतर कॉम्पॅक्ट झाली, असं कधीच होणार नाही. अर्थ ऍज इट इज असणार आहे. त्यामुळे ह्या इक्वेशन मध्ये हे तीनही बीट्स कॉन्स्टंट आहे आणि ह्या तिघांच्या जर व्हॅल्यू आपण पुट केल्या तर आपल्याला जस्ट 1 मिनिट, जर आपण हे तीनही इक्वेशन जर पुट केले तर आपल्याला एक कॉन्स्टंट व्हॅल्यू मिळणार आहे. ओके, आणि त्यामुळेच आपण ह्या एक्सेलरेशनला एक थोडं स्पेशली आपण त्याला डिनोट करतो आणि याला म्हणलं जातं मग ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. हे नॉर्मल ऍक्सेलरेशन पेक्षा वेगळं आहे. नॉर्मल ऍक्सेलरेशनची व्हॅल्यू काही असू शकते, पण ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू फिक्स असते. त्यामुळे आपण त्याला ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी या वर्डनी डिनोट करतो. ओके, ठीक आहे. तर बघा आता या तिघांच्याही व्हॅल्यूज मी इथे लिहितोय आणि ह्या काय असतील बघा. आता कॅपिटल जी ची व्हॅल्यू तर आपल्याला नोन आहे, 6.67 इंटू 10⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर केजी स्क्वेअर. त्यानंतर कॅपिटल एम म्हणजे मास ऑफ अर्थ आणि याची व्हॅल्यू असती 5 इंटू 10⁻24 kg. एक्झॅक्टली ही 5.98 असती, पण अप्रॉक्सिमेटली आपण 6 घेतो. यानंतर रेडियस ऑफ अर्थ असते 6.4 इंटू 10⁻6 मीटर. ओके, तर अशा पद्धतीने ह्या तीनही व्हॅल्यूज कॉन्स्टंट आहे आणि ह्या तीन व्हॅल्यू जर ह्या इक्वेशन मध्ये पुट केल्या आपण तर आपल्याला एक कॉन्स्टंट व्हॅल्यू मिळते 9.77 मीटर पर सेकंड स्क्वेअर. तर ही व्हॅल्यू कमी होत नाही, जास्तही होत नाही, ऍज इट इज असते. त्यामुळं हे एक वेगळ्या टाईपचं ऍक्सेलरेशन आहे. त्यामुळं आपण याला ग्रॅव्हिटीमुळे क्रिएट होणारं ऍक्सेलरेशन आहे. त्यामुळे याला आपण ए नी न डिनोट करता जी नी करतो. ओके, आणि ह्या जी लाच काय म्हणायचं मग ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. ओके, तर अशा पद्धतीने हे डेरिवेशन असणार स्मॉल जीचं. ओके, तर आता ही स्मॉल जी ची व्हॅल्यू ऍट द अर्थ सरफेस, म्हणजे अर्थ सरफेसवर आपण कुठेही जरी असलो तर याची व्हॅल्यू चेंज होत नसते, कॉन्स्टंट असते. फक्त आपण अर्थ सरफेसच्या वरती खाली जर गेलो तर थोड्याफार प्रमाणात ती व्हॅल्यू चेंज होती. ओके, आणि त्याचे जे व्हेरिएशन्स असणार त्याची व्हॅल्यू कुठं कुठं चेंज होणार तो बीट आपल्याला आता नेक्स्ट बघायचा आहे, पण त्यापूर्वी हे डेरिवेशन लिहून घेताल. ओके, तर अशा पद्धतीने ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीला आपण डिफाइन करतो. आता याची डेफिनेशन कशी सांगता येईल आपल्याला, any force created due to some acceleration and earth gravitational force also creates some acceleration and this acceleration is called as acceleration due to gravity. तर ही असेल acceleration due to gravity ची डेफिनेशन. यानंतर आपण आता व्हेरिएशन ऑफ acceleration due to gravity बघणार आहोत. त्यासाठी आपल्याला हा फॉर्म्युला लागणार आहे, स्मॉल g इज इक्वल टू gm/r². ओके, तर याला व्हेरिएशन ऑफ ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी असं म्हणतात. व्हेरिएशन ऑफ स्मॉल जी. ओके, तर याचे तीन टाइप मध्ये व्हेरिएशन येतात. पहिलं व्हेरिएशन असणार ड्यू टू हाईट किंवा अल्टिट्यूड. दुसरं व्हेरिएशन असणार डेप्थ आणि तिसरं व्हेरिएशन असणार लॅटिट्यूड किंवा याला शेप ऑफ अर्थ असं म्हणतात. ठीक आहे, तर बघा आता हा ऑब्जेक्ट हे डेरिवेशन करताना आपण ज्यावेळेस आपल्याला हा फॉर्म्युला मिळाला होता g इज इक्वल टू gm/r², तर त्यावेळेस हा ऑब्जेक्ट आपण अर्थ सरफेसवर दाखवला होता. पण असं गरजेचं नाही की ऑलवेज ऑब्जेक्ट सरफेसवरच असेल. सपोज ही अर्थ आहे, अर्थचं मास कॅपिटल एम, रेडियस कॅपिटल आर, आणि आता ह्या अर्थच्या जर ऍट हाईट एच वर एखादा ऑब्जेक्ट गेला, म्हणजे हवेमध्ये एखाद्या पॅराशूटने किंवा फ्लाय करत असेल तो ऑब्जेक्ट. ओके, तर ऍट दॅट टाइम तो आता हाईट एच वर गेलेला आहे. तर आता बघा केअरफुली, जे अर्थच्या सेंटर आणि त्या ऑब्जेक्ट मधलं जे डिस्टन्स होतं आर, आता हे आर नसणार आहे. आता हे त्या दोन ऑब्जेक्ट मधलं जे डिस्टन्स आहे आता ते किती झालेलं असणार, आर प्लस एच, म्हणजे अर्थची रेडियस आणि त्या ऑब्जेक्टची हाईट अर्थ सरफेस पासून. त्यामुळे आता अर्थ मधलं आणि त्या ऑब्जेक्ट मधलं डिस्टन्स काय होतंय, वाढतंय. आणि डिस्टन्स वाढल्यामुळे बघा आता हे डिस्टन्स आहे आणि या डिस्टन्स सोबत ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी कशी प्रोपोर्शनल आहे, इनवर्सली. जर हे डिस्टन्स वाढलं तर जी ची व्हॅल्यू काय होईल, कमी होईल. त्यामुळे इथं डिस्टन्स बघा पहिले आर होता, आता आर प्लस एच झालेलं आहे. त्यामुळे डिस्टन्स वाढल्यामुळे ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी काय होणार, कमी होणार. तर हे रिझन असणार अल्टिट्यूड वर गेल्यावर ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू कमी का होती. ओके, इफ वी गो अबाउट द अर्थ सरफेस, if we go above the earth surface at a height h, then distance between that object and center of earth get increases as
distance is inversely proportional to acceleration due to gravity, so acceleration due to gravity decreases. म्हणजे जर आपण ऍट हाईट h वर गेलो अर्थ सरफेसच्या, तर ऍट द टाइम अल्टिट्यूड मुळे, हाईट मुळे ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी कमी होणार. आता यानंतर डेप्थ बघायचं आपल्याला. तर बघा आता, जर एखादा ऑब्जेक्ट डेप्थ वर गेला ऍट अ डेप्थ डी वर, डेप्थ म्हणजे खोली, ओके. जर एखादा ऑब्जेक्ट आता जमिनीच्या खाली जात असेल एखाद्या विहिरीमध्ये किंवा एखाद्या खड्ड्यामध्ये, ओके, तर ऍट द टाइम ऑल्सो ग्रॅव्हिटी कमी होणार. कसं काय कमी होईल ते बघा आता. आता बघा, जर ऑब्जेक्ट एखादा अर्थ सरफेसच्या खाली गेला तर अर्थची रेडियस इथून इतकी किती होती आधी, आर. मग आता तो खाली गेल्यावर रेडियस का व्हायला पाहिजे, कमी व्हायला पाहिजे. डेफिनेटली अर्थची रेडियस, त्या ऑब्जेक्टची रेडियस कमी होत असते आणि ती किती होणार आता, आर मायनस डी. ओके, दिसत असेल तुम्हाला इथं, तर मी इथं काढतो. तर आता अर्थ, त्या ऑब्जेक्टची आणि अर्थच्या सेंटर मधली डिस्टन्स काय होणार, आर मायनस डी. म्हणजे पहिले रेडियस आर होती, आता आर मायनस डी होणार. म्हणजे निश्चितच रेडियस कमी होती. जर आपण हेच लॉजिक वापरलं जे इथं वापरतो आपण, तर रेडियस जर कमी झाली तर मग ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू वाढायला पाहिजे, पण असं होत नसतं. का होत नाही ते लक्षात घ्या. जर आपण जमिनीच्या खाली जात असेल तर ऍट दॅट टाइम आपल्याला माहिती की ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आणखी एका फॅक्टरवर डिपेंडंट आहे आणि तो फॅक्टर असणार मास ऑफ अर्थ. ओके, जर आपण अर्थ सरफेसच्या आतमध्ये जात असेल तर जे फोर्स ग्रॅव्हिटेशन फोर्स कंट्रीब्यूट करत असतं, जे मास ग्रॅव्हिटेशन फोर्स कंट्रीब्यूट करत असतं, ते सुद्धा कमी होतं. म्हणजे जर आपण आता खाली गेलो ना, तर तो जो स्पियर असणार आहे, ज्या स्पियरवर आपण उभा आहे आर मायनस डी रेडियसच्या, तर त्याचं मास हे आपल्या ओरिजिनल मास अर्थच्या मासपेक्षा निश्चित कमी असणार. त्यामुळे अर्थची ग्रॅव्हिटी मास कमी झाल्यामुळे जास्त प्रमाणात कमी होती. ओके, आणि डिस्टन्स कमी झाल्यामुळे खूप कमी प्रमाणात वाढती. त्यामुळे कमी व्हायचा रेट जास्त आहे आणि वाढायचा रेट कमी आहे. त्यामुळे रिझल्टंट इफेक्ट आपण कन्सिडर करतो आणि त्यामुळे ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी काय होणार, डिक्रीज. ओके, म्हणजे आपण जमिनीच्या वरती जरी गेलो तरी ग्रॅव्हिटी कमी होणार, जमिनीच्या खाली जरी गेलो आपण तरीही ग्रॅव्हिटी कमी होणार. ओके, तर लक्षात ठेवा, फक्त ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू कधी जास्त असेल मग, ऑन द अर्थ सरफेस. ठीक आहे, आणि ती 9.8 आपण अप्रोक्सिमेटली घेतो. एक्झॅक्ट 9.77 असते, पण अप्रोक्सिमेटली आपण त्याला 9.8 घेतो. ओके, तर हा जर बीट आला तर एक्सप्लेन कसं करायचं. इफ वी गो बिलो द अर्थ सरफेस ऍट अ डेप्थ डी, देन effective mass which contributes the gravitation force get decreases as mass is directly proportional to the acceleration due to gravity, so acceleration due to gravity decreases. ओके, बस एवढं सांगितलं तरी चालेल. यानंतर आता लास्ट व्हेरिएशन आहे शेप ऑफ अर्थ. ओके, जसं आपल्याला माहित असेल आपण असं कन्सिडर करतो की अर्थ ही स्पेरिकल शेपमध्ये, म्हणजे आपण जो क्रिकेटचा बॉल असतो त्या बॉलच्या शेपमध्ये अर्थ आहे असं आपण इमॅजिन करतोय, पण एक्झॅक्टली असं नसतं. अर्थ जो शेप असणार आहे तो कसा असणार आहे, अर्थ इज फ्लॅटन ऍट द पोल्स अँड कर्व्ड बल्क ऍट द इक्वेटर. बल्क म्हणजे कर्व असणार, अर्थ ही कर्व शेप मध्ये असणार इक्वेटरला आणि फ्लॅट असणार कुठं, पोल्सला. पोल्स म्हणजे अर्थचे दोन पोल्स असतात, नॉर्थ पोल आणि साऊथ पोल. तर नॉर्थ पोलवर आणि साऊथ पोलवर अर्थ फ्लॅट असणार, सपाट असणार. आणि जे इक्वेटर असणार, इक्वेटर म्हणजे एक हॉरिझॉन्टल लाईन जे अर्थला दोन भागामध्ये विभागते, अशा लाईनला इक्वेटर म्हणतो आपण. आणि ह्या इक्वेटरवर अर्थ ही कर्व असते असं त्यांचं म्हणणं आहे, अशा पद्धतीने असणार. ठीक आहे, कर्वला आणखी एक शब्द वापरला जातो, बल्क. ओके, तर अर्थ ही बल्क शेप असणार आहे इक्वेटरला आणि पोल्सला फ्लॅट असणार. यामुळे होतं काय, पोल्सवर जर बघितलं आपण तर अर्थची रेडियस कमी असते आणि जर इक्वेटरवर बघितलं आपण तर अर्थची रेडियस जास्त असणार. ओके, म्हणजे बघा आता हा रेडियसचा पोर्शन जास्त आहे, तेवढा जर पोर्शन आपण इकडे ड्रॉ करायचा प्रयत्न केला तर तो शॉर्ट होतो. म्हणजे अर्थची रेडियस मॅक्सिमम असेल कुठं, इक्वेटरला, आणि मिनिमम असणार कुठं, पोल्सला. मग आता डिस्टन्स आर आणि जी एकमेकाला इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. त्यामुळे जर रेडियस पोल्सला कमी असेल तर ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी पोल्सला मॅक्सिमम असणार, आणि जर रेडियस मॅक्सिमम असेल इक्वेटरला तर ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी मिनिमम असणार. त्यामुळं जर आपण पोल्सवर बघितलं तर अर्थचे ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची मॅक्सिमम व्हॅल्यू ऑकर होती आणि ती असते 9.83 मीटर पर सेकंड स्क्वेअर. आणि ते जर आपण इक्वेटरला बघितलं तर अर्थची रेडियस जास्त असल्यामुळं ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी कमी होती आणि ती असणार आहे इक्वेटरला 9.78 मीटर पर सेकंड स्क्वेअर. तर अर्थवर आपण कुठेही गेलो तरी मॅक्सिमम व्हॅल्यू आपल्याला किती सापडेल, 9.83 जी पोल्सवर असणार, आणि इक्वेटरवर गेलो तर 9.78 जी सगळ्यात कमी असणार.
तर ऑलवेज अर्थ मध्ये ही व्हॅल्यू 9.83 ते 9.78 याच्यामध्ये फ्लक्च्युएट होत असते. ओके, तर आपण कन्फ्युजन होऊ नये म्हणून ऑलवेज या दोघांची ऍव्हरेज व्हॅल्यू घेत असतो न्यूमेरिकल सॉल्व्ह करताना, आणि ती किती असणार मग, जी ची व्हॅल्यू 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. 9.78 आणि 9.83 याच्या मधली व्हॅल्यू असणार ती, जी असणार 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ओके, तर न्यूमेरिकल मध्ये जर आपल्याला गिव्हन डेटामध्ये त्यांनी सांगितलं की 10 व्हॅल्यू घ्या, तर 10 घ्यायचं. 10 घेतल्यावर न्यूमेरिकल सोपे होतात, पण आपण मनाने घ्यायचं नाही. ओके, जर न्यूमेरिकल मध्ये दिलं असेल तर 10 घ्या, नसेल जर मेन्शन केलं तर ऍट द टाइम आपल्याला 9.8 घ्यावं लागेल. ओके, तर अशा पद्धतीने हा ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीचा बीट संपतोय आपला. यानंतर आता नेक्स्ट बीट असणार फ्री फॉल. फ्री फॉल म्हणजे काय असणार बघा, आता जर एखाद्या ऑब्जेक्टला आपण ऍट हाईट h वर जर सोडलं तर तो ऑब्जेक्ट जमिनीकडे जातो, आणि जमिनीकडे जाताना त्याच्यावर फक्त ग्रॅव्हिटेशन फोर्स ऍक्ट होत असतं, आणि त्यामुळे जी मोशन होत असते त्या मोशनला म्हणलं जातं फ्री फॉल. ओके, म्हणजे आपण आता हा पेन सोडतोय मी इथून, तर तो आता जमिनीकडे अट्रॅक्ट होतोय. तर अट्रॅक्ट होताना याच्यावर फक्त ग्रॅव्हिटेशन फोर्स ऍक्ट होत आहे. मी याला काही फोर्स लावून सोडत नाही खाली, जस्ट तिथून सोडतोय, ड्रॉप करतोय, रिलीज करतोय, फॉल करतोय. ओके, तर ऍट द टाइम जी मोशन हा पेन परफॉर्म करणार त्याला फ्री फॉल म्हणलं जातं. ओके, तर फ्री फॉल कशाला म्हणायचं, द मोशन ऑफ ऑब्जेक्ट ड्यू टू इट्स ग्रॅव्हिटेशन फोर्स ओनली इज कॉल्ड ॲज फ्री फॉल. तर या फ्री फॉल मध्ये आपले जे कायनेमॅटिकल इक्वेशन असणार, जे नवीला आपण बघितलेले आहे, v इज इक्वल टू यू प्लस एटी, एस इज इक्वल टू यूटी प्लस हाफ एटी स्क्वेअर, आणि तिसरं असणार व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2as. तर ह्यामध्ये थोडाफार चेंज होतो, आणि तो चेंज असणार फ्री फॉल करताना ऑब्जेक्टची इनिशियल स्पीड 0 असणार, कारण आपण त्याला एका हाईटवरून ड्रॉप करतोय, त्यामुळे हाईटवर त्याची व्हेलॉसिटी 0 असणार. जसजसं डिस्टन्स तो कव्हर करेल तशी व्हेलॉसिटी वाढेल, त्यामुळं इनिशियल व्हेलॉसिटी 0 असते फ्री फॉल मध्ये. त्यानंतर खाली जाताना ऑब्जेक्ट त्याच्यावर किती ऍक्सेलरेशन जनरेट होणार, ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी एवढं, आणि ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी किती असते, 9.8. त्यामुळे त्याला ह्या कंडिशन मध्ये ए ची जागी आपण काय पुट करतो, जी, ज्याची व्हॅल्यू आपल्याला 9.8 घ्यावी लागते. आणि त्यानंतर लास्ट असणार ऑब्जेक्ट जेवढे डिस्टन्स कव्हर करणार तेवढीच त्याची हाईट असणार. म्हणजे हाईट h वरून जर आम्ही पेन सोडतोय तर तो तेवढंच डिस्टन्स कव्हर करतो जेवढी त्याची हाईट आहे, त्यामुळे s इज इक्वल टू h असणार. तर ह्या तिन्ही इक्वेशन मध्ये जर ह्या व्हॅल्यू आपण पुट केल्या तर काय चेंजेस येतो बघा. फर्स्ट कायनेमॅटिकल इक्वेशन येईल v इज इक्वल टू gt, u ची व्हॅल्यू 0, a ची व्हॅल्यू g, आणि t ची व्हॅल्यू t पुट करणार. त्यानंतर s इज इक्वल टू s च्या जागी आता h येईल, h इज इक्वल टू हाफ gt स्क्वेअर. त्यानंतर तिसरे येईल v स्क्वेअर इज इक्वल टू 2gh. ओके, तर अशा पद्धतीने हे इक्वेशन असणार. ओके, यानंतर आता नेक्स्ट बीट आहे जो असणार आहे मोशन अंडर ग्रॅव्हिटी. म्हणजे आता असं कंपल्शन नाही की नेहमी फ्री फॉलवरच क्वेश्चन येईल. कधी कधी सांगितलं जातं आपल्याला की एक स्टोन आपण हवेमध्ये सोडतोय, तर तो हवेत सोडल्यानंतर तो काही डिस्टन्स कव्हर करतो आणि परत वापस येतो. मग ह्या टाईपची जी मोशन असते ऑब्जेक्टची याला मोशन अंडर ग्रॅव्हिटी असं म्हटलं जातं. काय म्हणायचं याला, मोशन अंडर ग्रॅव्हिटी. आणि ह्या कंडिशन मध्ये मग आता आपल्याला काही कन्सिडरेशन माहिती असणं गरजेचं आहे. ऑब्जेक्टला खालून वरती जाण्यासाठी जो टाइम लागतो त्याला टाइम ऑफ असेंट म्हणतात, TA. ओके, आणि ऑब्जेक्ट वरतून खाली येण्यासाठी जो टाइम असतो त्याला टाइम ऑफ डिसेंट म्हणतात. तर हे दोन्ही टाइम इक्वल असतात, TA इज इक्वल टू TD. याच्यावर आपल्याला क्वेश्चन आणि डेरिवेशन आहे एक्सरसाइज मध्ये, ते आपण नंतर बघणारच आहोत. ओके, पण लक्षात ठेवा वरती जाण्यासाठी जो त्याला टाइम लागतो आणि खाली येण्यासाठी जो वेळ लागणार आहे तो एकच असणार, TA इज इक्वल टू TD. ओके, ऑब्जेक्ट ज्यावेळेस मॅक्सिमम हाईट कव्हर करतो ऍट हाईट h, ओके, ह्या पॉइंटला येतो त्यावेळेस त्याची व्हेलॉसिटी 0 झालेली असती. ओके, आणि वरती जाताना त्याची ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी म्हणजेच ऍक्सेलरेशन -g घ्यावं लागेल, कारण हे अगेन्स्ट द ग्रॅव्हिटी आहे, त्यामुळे ग्रॅव्हिटी त्याला अपोज करते, आणि खाली येताना त्याला हेल्प करणार त्यामुळं मोशन मध्ये, त्यामुळे a इज इक्वल टू +g असणार. जर ऑब्जेक्ट खाली येत असेल तर +g घ्यायचं, आणि वरती जात असेल तर मायनस. तर त्यामुळे आपले हे जे कायनेमॅटिकल इक्वेशन आहे ते कसे वापरायचे मग आपल्याला, v इज इक्वल टू u प्लस gt, त्यानंतर v इज इक्वल टू h इज इक्वल टू ut प्लस हाफ gt स्क्वेअर, आणि त्यानंतर येणार v स्क्वेअर इज इक्वल टू u स्क्वेअर प्लस 2gh. तर हे सगळे फॉर्म्युलेज महत्वाचे आहेत. फ्री फॉलवर आपल्याला थेरॉटिकल क्वेश्चन येत नाही,
पण आपल्याला न्यूमरिकल क्वेश्चन येतो किंवा हे डेरिव्हेशन येऊ शकतं टी इज इक्वल टू टी डी, जे आपण नंतरच्या सेक्शन मध्ये बघूया. तर टॉपिक हा ऑलमोस्ट झालेला आहे. यानंतर एक छोटासा बीट बाकी आहे, एस्केप व्हेलॉसिटी आणि त्यानंतर नेक्स्ट असणार आहे ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी. तर बघा आता एस्केप व्हेलॉसिटी काय असेल. बघा आता जर आपण आता एखादा सपोज हे अर्थ आहे, या अर्थवरून आपण एखादा सॅटेलाइट किंवा एखादा रॉकेट आपण लॉन्च करतोय, स्पेसशिप जे स्पेसमध्ये सॅटेलाइटला पाठवणार आहे. ओके, तर आता माहिती आपण कधी अर्थवरून आपण सॅटेलाइट अर्थच्या बाहेर पण लॉन्च करतो. ओके, किंवा मूनवर किंवा मार्सवर पण आपण लॉन्च करतो. तर ऍट दॅट टाइम त्याला अर्थच्या ग्रॅव्हिटेशन रिजन मधून बाहेर जावं लागतं. म्हणजे आपण एक इमॅजिन करू शकतो की हा आता एक डॉटेड स्पिअर जो दिसतोय तुम्हाला, ही अर्थची ग्रॅव्हिटेशनल फील्ड असणार. म्हणजे ह्या रिजन मध्ये ही अर्थ एखाद्या ऑब्जेक्टला काय करेल, अट्रॅक्ट करेल, ह्या रिजनच्या बाहेर करणार नाही. ओके, तर जर आपण एखाद्या रॉकेटला लॉन्च केलं आणि त्याला एक स्पीड दिली आपण, एक सफिशियंट, तर ती स्पीड दिल्यानंतर काय होतो, हा रॉकेट अर्थच्या ग्रॅव्हिटेशन फील्डला ओव्हरकम करून बाहेर निघून जातो. ओके, तर जी स्पीड अर्थच्या ग्रॅव्हिटेशन फील्ड मधून ऑब्जेक्टला बाहेर काढते त्या स्पीडला एस्केप व्हेलॉसिटी असं म्हणलं जातं. त्या व्हेलॉसिटीला आपण काय म्हणणार, एस्केप व्हेलॉसिटी. ओके, तर याला कसं डिफाइन करता येईल, द मिनिमम व्हेलॉसिटी रिक्वायर्ड बाय अन सॅटेलाइट टू एस्केप फ्रॉम द अर्थ्स ग्रॅव्हिटेशनल फील्ड इज कॉल्ड ॲज एस्केप व्हेलॉसिटी. आणि ह्या एस्केप व्हेलॉसिटी काढायचा फॉर्म्युला असतो √2gm बाय स्मॉल आर. स्मॉल आर म्हणजे याची व्हॅल्यू कॅपिटल आर प्लस एच घ्यायची. ओके, तर अशा पद्धतीने हे इक्वेशन असणार. परत एकदा एक डेफिनेशन, द मिनिमम व्हेलॉसिटी रिक्वायर्ड बाय अन ऑब्जेक्ट टू एस्केप फ्रॉम द अर्थ्स ग्रॅव्हिटेशनल फील्ड इज कॉल्ड ॲज एस्केप व्हेलॉसिटी. ओके, यानंतर आता बघा, जर ती ही एस्केप व्हेलॉसिटी आपण दिली नाही, ह्या एस्केप व्हेलॉसिटीची व्हॅल्यू असती, तुम्हाला न्यूमरिकली व्हॅल्यू ही दिलेली आहे बुकमध्ये. याचं न्यूमरिकल आपल्याला कधी येणार नाही एक्झाम मध्ये, लक्षात ठेवा. अप्रॉक्सिमेटली ही 11.2 किलोमीटर पर सेकंड असती. ओके, एस्केप व्हेलॉसिटीची व्हॅल्यू. आणि जर ऑब्जेक्टला आपण काही हाईटवर नेलं अर्थच्या आणि त्याला जर सर्क्युलर ऑर्बिटमध्ये जर आपल्याला फिरवायचं असेल तर त्या स्पीडला क्रिटिकल स्पीड असं म्हणलं जातं. आणि या क्रिटिकल स्पीडची व्हॅल्यू असती अप्रॉक्सिमेटली, क्रिटिकल स्पीड आता ही डिपेंड असते आपण किती हाईटवर त्याला लॉन्च करतोय. ओके, म्हणजे याची व्हॅल्यू आपल्याला एक्झॅक्टली नाही सांगता येणार. ओके, याची व्हॅल्यू नियर बाय 3.08 किलोमीटर पर आवर, किलोमीटर पर सेकंड याच्या वरती असणार. ओके, आणि 11.2 पेक्षा कमी असणार. जर 11.2 पेक्षा जर स्पीड कमी असेल तर तो ऑब्जेक्ट अर्थच्या ग्रॅव्हिटीच्या बाहेर जात नाही आणि अर्थच्याच भोवती गोल गोल फिरत राहतो अर्थच्या ग्रॅव्हिटीमध्ये. ओके, तर जी स्पीड आहे ती जर 11.2 पेक्षा जास्त असेल तर तो एस्केप करेल, नाही जर केला असेल, थोडी जरी कमी असेल तर तो अर्थच्या भोवती गोल गोल फिरेल. ओके, सॅटेलाइट फॉर्म मध्ये. तर अशा पद्धतीने हा बीट असणार. यानंतर लास्ट बीट आहे आता एस्केप स्पीड, सॉरी ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी. आणि हा बीट झाला की मग आपला चॅप्टर संपतोय. ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी. बघा आता, जेही फोर्सला समजा एक फील्ड असणार आहे, ते फील्ड मधलं जे फोर्स असतं ते पोटेन्शियल एनर्जीला जनरेट करत असतं. ओके, फील्ड म्हणजे काय असणार बघा, आता जसं मॅग्नेटिक फील्ड, इलेक्ट्रिक फील्ड असे वर्ड आपण ऐकतो, तसंच ग्रॅव्हिटेशनल पण फील्ड असते. ओके, ग्रॅव्हिटेशन फोर्समुळे जी फील्ड तयार होतं, जे रिजन तयार होतं, त्या रिजनला आपण ग्रॅव्हिटेशनल फील्ड म्हणतो. ओके, आणि ह्या रिजन मध्ये पोझिशन खूप मॅटर करत असते. जर त्या ऑब्जेक्टची पोझिशन जर चेंज झाली तर त्याच्यामधली जी एनर्जी ती पण चेंज होत असते. म्हणजे ग्रॅव्हिटेशन फील्ड मध्ये ऑब्जेक्टची जी पोझिशन असणार आहे ती पोझिशन मॅटर करत असते की त्याच्यावर एनर्जी किती आहे. म्हणजे ती जी एनर्जी असणार आहे त्या ऑब्जेक्टवर, ज्याला आपण पोटेन्शियल एनर्जी म्हणतो, पोझिशनमुळे जी क्रिएट होत असते, तर ही पोटेन्शियल एनर्जी डिस्टन्सवर डिपेंड असते. डिस्टन्स जर कमी जास्त झालं तर पोटेन्शियल एनर्जी ही चेंज होणार. जसं बघा आता पीएनबी ह्या हाईट वरून फेकतोय आणि ह्या हाईट वरून फेकतोय, तर दोन्ही याच्यामध्ये पोटेन्शियल एनर्जीचा फरक असणार. जर मी इथून सोडलं तर याच्यावर एनर्जी थोडी कमी असणार फायनली जाताना, आणि हाईट वरून जर सोडलं तर त्याच्यावर एनर्जी जरा जास्त असणार. म्हणजे हाईट जर चेंज झाली अर्थ पासून
त्या ऑब्जेक्टची, तर डेफिनेटली त्याच्यावरची एनर्जी पण चेंज होणार आणि हाच बीट याला म्हणलं जातं ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी. ओके, द एनर्जी possessed due to its position, the energy contained in an object due to its position is called as gravitational potential energy, and this gravitational potential energy is calculated by using formula mgh, or एक अनदर फॉर्म्युला आपल्या टर्म मध्ये gmm by r plus h. ओके, gm by r plus h अशा पद्धतीने हा फॉर्म्युला असणार, मायनस असणार कारण ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी ऑब्जेक्टला पकडून ठेवणार आहे. ओके, त्यामुळं हा मायनस बीट येणार. ओके, तर अशा पद्धतीने ही व्हॅल्यू असेल. ओके, ज्याला आपण ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी म्हणतो. ओके, आय थिंक आपल्याला हा बीट क्लिअर झालेला असेल. तर पूर्ण टॉपिक आपला संपलेला आहे शिकून. आता यानंतर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये ह्या टॉपिकच्या एक्सरसाइजला सॉल्व्ह करणार आहोत. ओके, तर तोही व्हिडिओ बघायला विसरू नका. तर आज आपण इथेच थांबूया. धन्यवाद. जर लेक्चर आवडला असेल तर सर्वांनी लाईक करा आणि काही सजेशन असेल तर तुम्ही कमेंट करू शकता. थँक्यू.